प्रेमाची गोष्ट मालिकेच्या आजच्या भागात सागरने आदित्यचे सत्य सर्वांना सांगितले आहे। माधवी आणि पुरूला हे ऐकून धक्का बसला आहे, पण दोघांनीही त्याला माफ केले आहे। हे सगळं पाहून आदित्य भारावतो, पण सावनी आणि हर्षवर्धन एक नावाडा वागतात, त्यामुळे मुक्ताचे मोठे नुकसान होते। सागर आदित्यला सावनीच्या घरी जाऊन घेऊन येतो, त्याला माधवी आणि पुरुषोत्तम यांची माफी मागायला लावतो। आदित्य घाबरलेला असतो, तो माफी तर मागतो, पण तुरुंगात जावं लागणार नाही ना अशी भीती त्याला वाटत असते। माधवी त्याला माफ तर करते, पण चांगलं ऐकवते देखील। माधवी आदित्यला समजावते की वयाच्या 18 वर्ष पूर्ण आणि प्रशिक्षण घेतल्याशिवाय गाडीला हात लावायचा नाही। माझी काहीच तक्रार नाही आता, कारण आदित्य हा सागरचा मुलगा आहे, सई तसा आदित्य, त्यामुळे मी त्याला काही शिक्षा देणार नाही। पण नंतर सागर आदित्यला शिक्षा देतो, त्याला दररोज आजीच्या मदतीसाठी तुला इथे यावे लागेल असे सांगतो। आदित्यला देखील ती शिक्षा मान्य असते। इंद्र आणि स्वातीचा दोघींचाही विश्वास बसत नाही की आदित्यने हा अपघात घडवून आणला आहे। त्या सागरला विचारतात, तेव्हा सागर हे सगळं खरं असल्याचं सांगतो। तसंच माधवी हे सगळं विसरून मेहिका आणि मिहिरच्या लग्नासाठी तयार झाल्याचे देखील सांगते। हे ऐकून इंद्रा खुश होते, पण लग्न आमच्या पद्धतीने होईल असं ती बोलते। माधवी गोखलेच्या घरी काय झाले हे आदित्य सावनीला सांगत असतो, पण तेवढ्यात पोलीस घरी येतात आणि आदित्यला अटक करायला आलो आहोत असे सांगतात। मुक्ता कोळीने तक्रार दाखल केली असल्याचे पोलीस सांगतात। सावनी त्यांच्या समोर हातापाया पडते आणि आदित्यला अटक न करण्यास सांगितले। या सगळ्या प्रकारामुळे आदित्य दुखावला जातो। आदित्यच्या मनात पुन्हा एकदा मुक्ताबद्दल रोष निर्माण होतो। सावनीच्या घरात आलेले पोलीस हे खोटे असतात। सावनी आणि हर्षवर्धन यांनी हे खोटे पोलीस आणलेले असतात।